आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। मार्क झुकरबर्गनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माफी मागावी अशी मागणी भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी केली आहे। दुबे हे आयटीच्या संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ डिलीट केल्याचं हे प्रकरण आहे। विद्यार्थी आंदोलनादरम्यान प्रसारित केलेला व्हिडिओ मेटानं फेसबुकवरून डिलीट केलेला होता आणि त्यानंतर आता यावरून राजकारण तापलंय। माफी मागितली नाही तर परिणामांना तयार रहा असा इशाराच खासदार निशिकांत दुबे यांनी दिलाय। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत। रामराजे, काय अधिक माहिती आहे, कारण आता थेट मार्क झुकरबर्गला इशारा देण्यात आलाय। बिलकुल, आजच ही बैठक झाली आणि या बैठकीमध्ये या संदर्भामध्ये चर्चा झाली की मार्क झुकरबर्ग यांनी माफी मागावी असा या बैठकीमध्ये एक सूर निघालेला आहे। आणि त्याचबरोबर की अचानकपणे पंतप्रधानांचं अशा प्रकारे एक पोस्ट जी आहे ते डिलीट करणं हे चुकीचं आहे असं सुद्धा सूर निघालेला आहे। मग त्यावर मेटाकडून दिलगिरी व्यक्त करू असं सांगण्यात आलं, परंतु दिलगिरी व्यक्त करणं हा केवळ भाग नाहीये, तर मार्क झुकरबर्ग यांनी माफी मागावी आणि त्याचबरोबर माफी मागण्यासोबतच त्यांच्यावर कारवाई सुद्धा करावी। ज्यांच्याकडून हे घडलेलं आहे त्यांच्यावर कारवाई सुद्धा करावी अशी सुद्धा मागणी करण्यात आलेली आहे। आता पाहावं लागेल की मेटाकडून काय प्रतिसाद मिळतोय। नक्कीच रामराजे, त्यामुळे आता या संदर्भात नेमकी काय भूमिका घेतली जाते, अर्थात मार्क झुकरबर्ग आणि केंद्र सरकारकडून, हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद या माहितीसाठी।